तर हे नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर आज आहे शिवजयंती आणि मी चाललेलो आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर. माझी तर इच्छा आहे आज शिवनेरी किल्ल्यावर जायची. तर बघूया गाडी भेटती का नाही आपल्याला. जर गाडी नाही भेटली तर मग दुसऱ्या गडावर जाऊया. चला, आता आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे, तर जाऊयात. तर आता निघलेलो आहे. सर्वात पहिल्यांदा मला मेट्रो स्टेशनवर जावं लागेल, कारण मला इथून जायचं आहे स्वारगेटला. तर चला जाऊया. 7 वाजलेले आहेत, सकाळचे 6 आणि एकदम अंधार पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर चला पटकन जाऊया स्टेशनवर. बघू शकता आता मी आलेलो आहे मेट्रो स्टेशनवर. तिकीट आपलं आलेलं आहे. तर बघू शकता मेट्रो स्टेशन एकदम रिकामा आहे सध्या. तर बघू शकता आता थोड्याच वेळात मेट्रो येईल. तिकीट तर आपण काढलेलं आहे की मी तर वेट करत आहे मेट्रोचा. बघूया कधी येते. बसलेलो आहे मेट्रोमध्ये. आता आलेलो आहे स्वारगेट स्टेशनवर. तर चला बाहेर जाऊया. इतकं सामसूम मेट्रो स्टेशन तुम्हाला कधीच पाहायला नाही भेटणार सकाळशिवाय. फायनली स्वारगेटला पोहोचलेलो आहे. तर चला आता बस स्टँडवर जाऊया आणि बघूया आता आपल्याला बस भेटते का नाही जुन्नरची. तर स्वारगेटला तर नाही भेटली. आता मी चाललो आहे वाकडीवाडी शिवाजीनगर स्टेशनवर. या PMT वाल्याचं तर मध्येच CNG संपलं, त्यामुळे CNG भरायला आलेलो आहे. तर शिवाजीनगरहून आपल्याला भेटलेले आहेत तर मस्त आपल्याला फ्रंट सर्विस भेटलेला आहे आणि बघू शकता. फायनली आपल्याला भेटलेली आहे जुन्नरची बस, बघू शकता. तर चला जाऊयात. तर थोडेसे स्नॅक्स घेतलेले आहेत सोबत. बाकी गाडीमध्ये जागा तर भेटलेली आहे. तर आता जुन्नरचं पण तिकीट काढलेलं आहे. तर निघालेलो आहे किल्ल्याकडं. तर बघू शकता हा किल्ला आहे इथे वर, आणि खाली इथं जुन्नरमध्ये शिवजयंती जशी जोरात तयारी चालू आहे. या जुन्नरमधून किल्ला जो आहे 3 किलोमीटर आहे. बघूयात कसं काय होते. मी तर आता निघालेलो आहे चालत. तर निघालेलो आहे पायथ्यापासून आता वर किल्ल्याकडे. तर बघू शकता मागं भरपूर सारे लोक आहेत. तर इथून मेन ट्रॅकिंग सुरू होते. तर बघू शकता इथून ट्रॅकिंग चालू झालेली आहे. तर आपल्याला एवढा गड चढायचा आहे आता. आता महादरवाजापाशी आलेलो बघू शकता. बाकी तर महादेव व्ह्यू बघू शकता. दुसरा दरवाजा पण आलेला आहे. इकडचा व्ह्यू बघू शकता. तर तिसरा दरवाजा पण आलेला आहे. या चढ बघू शकता तुम्ही. पण मी ते इकडून जाणार आहे. चौथा दरवाजा. तर हा 5वा दरवाजा. तर बऱ्याच वेळपासून इथं गर्दी पाहत होतो. तर इथं आल्यानंतर पाहायला भेटलं मला रितेश देशमुखचं. तर आत्ताच रितेश देशमुख येऊन तर वर आल्यानंतर मला ही गिरणी दिसली, बहुतेक शिवकालीन असावी. व्ह्यू बघू शकता खालचा एकदा. आता इथं पाण्याची पण मस्त व्यवस्था केलेली आहे, बघू शकता. तर इथं आत्ता काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री साहेब येऊन गेलेले आहेत. इथं बघू शकता खूप गर्दी आहे. इथं शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी आलेले आहेत. बाकी हा बघू शकता 360 व्ह्यू वरचा. तर फायनली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आलेलो आहे. मागच्या शिवजयंतीला मी रायगडवर होतो आणि ह्या शिवजयंतीला मी शिवनेरी किल्ल्यावर आहे. तर आता परत निघलेलो आहे. किल्ला उतरायला चालू केलेला आहे.
तर आता अर्धा किल्ला उतरलेला आहे. तर आता खाली आलेलो आहे. आता बस स्टँडकडे जायचं आहे. तिथं खाली येताना गुलाबजामुन आपल्याला भेटलेला आहे. इथं आत्ता गुलाबजामुन वाटत होते, खूप मस्त वाटलं खाऊन. तर आता जुन्नर ते नारायणगाव गाडीत बसलेलो आहे. तर आता दुसऱ्या नंबरच्या गाडीत म्हणजे नारायणगाव ते पुणे या गाडीत बसलेलो आहे. चला आता जाऊयात फायनली पुण्याला. फायनली उतरलेला आहे पुणे एस टी स्टँडला. तर आता जाऊया PMT पकडून. तर PMTतून उतरले होते, तेव्हा मस्त भूक लागली होती तर मी खाल्ली पाणीपुरी. बाकी दगडूशेठच्या गणपतीला पण मस्त डेकोरेशन केलेलं आहे शिवजयंतीनिमित्त. तर आता निघालेलो आहे घरी. तर फायनली मी घरी आलेलो आहे. तर मी सकाळी 6 वाजता गेलतो आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 6. म्हणजे बघू शकता लिटरली मला 12 तास झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी आधी स्वारगेटला गेलो, पुन्हा शिवाजीनगरला आलो. म्हणजे खूप कुठाने झालेले आहेत की मजा आली गडावर जाऊन. बाकी तुम्हाला पुण्याहून जर जायचं असेल शिवनेरी किल्ल्यावर तर मी ज्याप्रमाणे गेलो त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. तर मी आता तुम्हाला ST महामंडळाची जी बस आहे तिचा तिकिटाचा दर सांगतो मी तुम्हाला. शिवाजीनगर बस स्टँड ते नारायणगाव बस स्टँड इथपर्यंत आपल्याला 132 रुपये लागलेले आहेत फुल तिकीट माझं. आणि नारायणगाव ते जुन्नर इथपर्यंत मला 31 रुपये लागलेले आहेत. 31 रुपये. 200 रुपयापेक्षा कमी पैशात आपला प्रवास झालेला आहे. म्हणजे फक्त जाण्याचा आणि येण्याचा पुन्हा 131 आणि 132 आणि 31 रुपये. आणि खाण्यापिण्याचा जो विषय झाला तर मी असंच चारीमुरी काही पण खात होतो. बाकी तुम्हाला जर स्पेशल जेवण वगैरे करायचं असेल हॉटेलमध्ये तर तुम्हाला जास्त पैसे लागू शकतात. बाकी भारी वाटलं किल्ल्यावर जाऊन शिवजयंतीनिमित्त. आणि तुम्ही रोडवर पण पाहिली असं आत्ता येताना किती मोठी गर्दी होती. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. बाकी शिवजयंतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन खूप भारी वाटलं. बाकी तुम्ही या किल्ल्यावर नक्कीच गेलं पाहिजे. खूप मस्त किल्ला आहे आणि ट्रेकिंगसाठी पण सोपा आहे. म्हणजे जास्त काही असा उंच नाही आहे. म्हणजे असं कोणी पण म्हणजे चढू शकतो तो किल्ला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.